अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 16 मार्च. आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे कागदी मेळ आणि हाती केळ भाग 2. श्री महाराजांनाही अनेक भक्त दक्षिणा द्यायचे. महाराज रागवायचे आणि म्हणायचे, मला कशाला रे पैसा देता, गांड पुसायला का? अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांचा त्यांनी कचरा केला होता. त्यांना पैसा ही चौथी गोष्ट कशासाठी लागणार आहे? मग महाराज येणाऱ्या दक्षिणेतून सार्वजनिक कार्य करावयाचे. मात्र पैसे कोणाचे हातात घेत नसत. पैसे घेणाऱ्यांची वेगळी रांग असायची. जो तो ड्युटीवर बसण्यासाठी धडपडत असायचा. ड्युटीवर म्हणजे महाराज त्याला ठराविक अंतरावर बसवायचे. त्याला सांगायचे, येणाऱ्याला सांग इथून दर्शन घे, तुला काय द्यायचे असेल ते इथे ठेव. मग ड्युटीवर जो बसायचा त्याच्याकडे दिवसभर खूप पैसे जमायचे. कोणी प्रामाणिकपणे दिवसभराचा मेळ द्यायचा, तर कोणी त्यातले काही पैसे स्वतःसाठी खर्च करायचे. काही जण बहादर तर असे होते, सगळेच पैसे घेऊन पसार व्हायचे. मात्र हा पैसा म्हणजे संन्यासाचा पैसा होता. तो पैसा खाणे म्हणजे आग गिळण्यासारखे होते, हे त्यावेळी त्याच्या लक्षात यायचे नाही. त्यावेळी ड्युटी पासून तो परावृत्त व्हायचा किंवा ड्युटी केली तरी प्रामाणिकपणे मेळ द्यायचा. मात्र पैसा रुपये त्याचा मेळ ह्या गोष्टीचा महाराजांनी कधी हिशोबच ठेवला नाही. फार तर ते ड्युटीवाल्याला म्हणायचे, कामगारांचे भागवून टाका, लोखंड पत्रावाल्याचे भागवून टाका, वीटवाल्याचे द्या, सिमेंटचे भागवून टाका. येणाऱ्या भक्तांच्या साठी छोट्या मोठ्या खोल्या बांधायचे. त्यालाच पुढे यशवंत आश्रम नाम पडले. श्री गुरुच म्हणजे निर्मितीचे केंद्र, नाशाचा धनी. तुम्ही त्यांना गुरु मानले म्हणजे अनायासे सारी जबाबदारी ते घेतात. आपण मात्र उगीच हातबल होऊन मागत बसतो. त्यासाठी गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे, आणि ते करण्याकरिता परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता, याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवलेला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे त्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची ताकद मला दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल. म्हणून प्रथमतः आपल्या विचाराचे दुखणे कमी करावे. आपले अंतिम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की। पार्वती पते हर हर महादेव हर।